PFAS नावाचं एक केमिकल आहे, ज्याला फॉरेवर केमिकल असं म्हणतात. हे केमिकल तयार करणारी जी फॅक्टरी होती ती मुळात इटलीमध्ये होती. ती तिथं बंद झाली आणि त्यानंतर ती बंद झालेल्या फॅक्टरीचं सगळं सामान भारतात आलं. फक्त भारतात आलं असतं तरी ठीक होतं. ते भारतातल्या महाराष्ट्रात आपल्या जवळ अगदी रत्नागिरीमध्ये येऊन पोचलं. आता रत्नागिरीमध्ये हे PFAS हे केमिकल बनवलं जातंय. या केमिकलचा प्रत्येक माणसाच्या शरीरावर अतिशय गंभीर असा परिणाम होतोय. कॅन्सर सारख्या, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर सारख्या घटना या केमिकलमुळे घडू शकतात. याबद्दलच्या काही गोष्टी, काही पोस्ट तुम्ही सोशल मीडियामध्ये बघितलेल्या असतील. या गोष्टी खरं तर द गार्डियनच्या रिपोर्टमुळे उजेडात आल्या आणि त्यानंतर काही इंडिपेंडंट युट्यूबर्सनी या विषयाला वाचा फोडली. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया PFAS हे केमिकल आहे तरी काय, त्याचा परिणाम काय होतो, ते केमिकल भारतात कसं आलं, भारतात महाराष्ट्रात कसं आलं आणि त्या केमिकलवरती आपण आता काय उपाय करू शकतो किंवा आपल्या हातात आता काय आहे, हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 1960च्या दशकात इटलीमध्ये विसेंजा नावाचं एक शहर आहे. या शहराच्या जवळच मिटेनी फॅक्टरी नावाची एक फॅक्टरी होती. या फॅक्टरीमध्ये PFAS या केमिकलचं उत्पादन सुरू झालं. PFAS चा अर्थ होतो पर किंवा पॉलीफ्लोरो अल्काइल सबस्टन्स. म्हणजे या केमिकलची एक खासियत आहे की हे केमिकल एकदा निर्माण केल्यानंतर ते नष्ट करता येत नाही, म्हणून त्याला फॉरेवर केमिकल असं म्हणतात. एकदा नष्ट होत नाही, मग त्यांनी तुम्ही त्याच्यावरती अग्नीचा वापर करा किंवा ते पाण्यात जाऊ दे किंवा कशातही जाऊ दे, कुठल्याही माध्यमातनं हे केमिकल जर माणसाच्या शरीरात पोचलं तर माणसाच्या शरीराला ते डॅमेज करतच आणि ते कधीही नष्ट करता येत नाही. म्हणजे त्याच्यावरती कोणतंही औषध घेऊन आपण त्याला नष्ट करू शकत नाही. त्यामुळे या केमिकलचा वापर काही ठिकाणी इंडस्ट्रीजमध्ये केला जातो, जसं की कीटकनाशकं, भांडी, नॉनस्टिकची जी भांडी असतात त्यामध्ये, याशिवाय कपड्यांच्या मध्ये आणि अग्निशामक जो फोम असतो त्यामध्ये हे केमिकल वापरलं जातं. या केमिकलचा हा झाला वापर, पण या केमिकलचा दुष्परिणाम असा आहे की जेव्हा हे केमिकल डिस्चार्ज केलं जातं तेव्हा ते जमिनीत मिसळतं, पाण्यामध्ये जातं आणि पाण्याच्या माध्यमातून ते पाण्यातल्या सर्व प्राण्यांच्या शरीरामध्ये पोहोचतं, जसं माणसाच्या शरीरामध्ये देखील पोहोचतं. आणि एकदा शरीरामध्ये पोचलं काय किंवा जमिनीत पोचलं काय, हे केमिकल नष्ट होत नाही. या केमिकलचा माणसाच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, तर आतापर्यंत असं लक्षात आलंय की माणसांना या केमिकलमुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. याशिवाय हृदयरोग होण्याची शक्यता वाढते, लिव्हर किडनीचे आजार होतात. याशिवाय काही लोकांच्या मध्ये प्रजननाची जी क्षमता आहे ती देखील कमी झाल्याचं दिसून आलेलं आहे. 2011 मध्ये इटलीमधल्या या विसेंजा शहराच्या आसपास राहणाऱ्या लोकांच्यात आजारी पडण्याचं प्रमाण जास्त व्हायला लागलं. अनेक लोकांना कॅन्सर किंवा मूत्रपिंडाचे आजार किंवा इतर अनेक गंभीर आजार व्हायला लागले. असं लक्षात आलं की काहीतरी वेगळं होतंय, याच लोकांच्या बाबतीत होतंय. तेव्हा या लोकांचं रक्त चेक केलं तेव्हा त्यांच्या रक्तामध्ये PFAS चं प्रमाण जास्त प्रमाणात आढळलं. तेव्हा मग याचा शोध घेतला गेला की हे प्रमाण इतक्या जास्त प्रमाणात कसं आलं, तर तेव्हा लक्षात आलं की याचं सगळ्याची कारणीभूत आहे मिटेनी फॅक्टरी. या मिटेनी फॅक्टरीच्या परिसरात राहणाऱ्या 3.5 लाख लोकांच्या शरीरामध्ये या PFAS चं प्रमाण जेवढं शरीरात माणसाच्या असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आढळलं. तर माणसाच्या शरीरात किती असायला पाहिजे, तर एका व्यक्तीच्या शरीरात रक्तामध्ये 8 नॅनोग्रॅम्स प्रति मिलीलिटर एवढं PFAS असेल तर ते ठीक आहे, म्हणजे युरोपियन स्टँडर्ड्स प्रमाणे ठीक आहे. पण इथल्या लोकांच्या रक्तात त्याचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे इटलीमध्ये या कंपनीच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन व्हायला सुरुवात झाली आणि ही फॅक्टरी मग अखेर 2018 साली बंद पडली. तिथल्या कोर्टानं इथं इंटरव्हीन केलं. ज्या काही लोकांनी हे केमिकल फॅक्टरी इथं लावली होती त्यांच्यामध्ये जे दोषी होते, ज्यांच्यामुळे हे पाणी जे इतर पाण्यामध्ये मिसळलं गेलं, या सगळ्या लोकांना 11 लोकांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा देखील दिली गेली. पण त्यानंतर हे प्रकरण इथंच थांबलं नाही, उलट ते प्रकरण आपल्या अंगावर आलं. आता या PFAS चा परिणाम बघून युरोपमध्ये या केमिकलच्या विरोधात स्ट्रिक्ट नियम बनवण्यात आले. पण आता जिथं नियम नाहीत अशाच ठिकाणी हे केमिकल उत्पादन केलं जाऊ शकत होतं. कारण ही जी मिटेनी फॅक्टरी होती ती बँकरप्ट झाली, म्हणजे ती बंद झाली आणि त्या मिटेनी फॅक्टरीला आपली जी इक्विपमेंट होते, जी त्यांची मशिनरी होती ती विकायची वेळ आली. 2019 साली याचा लिलाव केला गेला. तेव्हा या लिलावामध्ये एकच कंपनीने सहभाग घेतला होता. ती कंपनी म्हणजे विवा लाईफ सायन्सेस. आता विवा लाईफ सायन्सेस ही कंपनी कोणती आहे, तर ती आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज या कंपनीची सबसिडरी. लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज ही भारतातल्या गोयंका ग्रुपची कंपनी आहे. या कंपनीनं ही सगळ्या कंपनीची जी इक्विपमेंट्स होते, मशिनरी होती, ती विकत घेतली आणि 300 कंटेनर्स भरून इटलीतून हे सगळी मशिनरी भारतात आणली गेली. भारतातल्या मुंबईत आणली गेली. मुंबईहून
ही फॅक्टरी लावली गेली रत्नागिरीतल्या लोटे परशुराम MIDC मध्ये. इथं ही कंपनी आता चालू आहे. 2023 नंतर या मशिनरीचं इन्स्टॉलेशन झालं आणि आता त्याचं प्रोडक्शन देखील सुरू झालंय. आता हे जे केमिकल आहे त्याच्याबद्दलचा भारतात कोणताही रूल नाही किंवा नियम नाही की किती असायला पाहिजे, या केमिकलचं उत्पादन करता येतं की नाही करता येतं, याच्याबद्दलचे कोणतेही नियम आपल्याकडे नाहीत. त्यामुळे आपल्याकडं कसंही उत्पादन केलं तरी चालतं. त्यामुळे या कंपनीचं आताचं उद्दिष्ट असं आहे की PFAS ची जगभरातली जी रिक्वायरमेंट आहे ती सगळी कशी भागवायची, तर ती फक्त भारतात बसून भागवायची. कारण युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये हे प्रोडक्शन करणं याच्यावर बंदीच आहे, कारण तिथल्या माणसाच्या जीवाची किंमत आहे. आपल्याकडच्या माणसाच्या जीवाची किंमत नसल्यामुळं त्याचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर भारत करणार, भारतातली ही कंपनी करणार आणि जगभरातल्या प्रत्येक देशाला त्यांच्या इंडस्ट्रीसाठी हे केमिकल पुरवणार. अशा पद्धतीचं मॉडेल या कंपनीनं राबवायला सुरुवात केली. आता हा सगळा मुद्दा सध्या चर्चेत आलेला आहे आणि त्या चर्चेत आल्यामुळे किमान या गोष्टीला वाचा फुटते आहे असं आम्हाला वाटतंय. कारण या इंडस्ट्रीमधून जे काही वॉटर, जे केमिकल वॉटर सोडलं जाईल, ते डिस्चार्ज केलं जाईल, ते इथल्या पाण्यामध्ये मिळते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे रत्नागिरीच्या लोटे परशुराम MIDCच्या जवळ वाशिष्ठी नदी वाहते. या नदीच्या पाण्यात जाईल, जमिनीतल्या पाण्यामध्ये याची मात्रा वाढेल, त्याचा परिणाम या नदीतल्या मासेमारीवर होऊ शकतो. कोकणचं जे सौंदर्य आहे, कोकणचं जे वैभव आहे, त्या सगळ्यावर याचा परिणाम होऊ शकतो. कारण इन दी एंड या नदीचं पाणी जाणार आहे ते समुद्राला मिळणार आहे. त्यामुळे समुद्रामधल्या मासेमारीवर आणि एकूणच संपूर्ण कोकणचा जो किनारा आहे, हा किनारा धोक्यात येऊ शकतो आणि या सगळ्या धोक्याला हे PFAS जसं जबाबदार असणार आहे तसंच जबाबदार असणार आहे ही कंपनी जी याचं उत्पादन सध्या करते. त्यामुळे कोकणमधल्या लोकांनी, विशेषतः रत्नागिरीच्या आसपासच्या लोकांनी याबाबत जागरूक झालं पाहिजे आणि याचा आवाज उठवून सरकारला जाब विचारला पाहिजे. आम्ही आमच्या पद्धतीनं आमचं काम करूच, याबद्दल सरकार काय म्हणतंय, सरकारचं याच्याबद्दलचं काय धोरण असणार आहे हे सरकार ठरवेल. पण आपण सरकारला प्रश्न विचारला पाहिजे की सरकार या मुद्द्यावरती काय निर्णय घेणार आहे. कारण लाखो लोकांच्या जीवाशी खेळून कुठली तरी एक इंडस्ट्री चालवणं किंवा कुठल्या तरी एका इंडस्ट्रीच्या उद्योगपतीला करोडो रुपये मिळवून देणं हा काही सरकारचं धोरण असू शकत नाही, उद्दिष्ट असू शकत नाही. कोकणातल्या लोकांच्या जीवाशी चाललेला हा जो खेळ आहे, हा खेळ सुदैवानं आपल्या मागच्या काहीच वर्षात सुरू झालेला आहे. तो तुर्तास लगेच थांबावा आणि या प्रश्नाबद्दल लोकांनी जागरूक होऊन ही कंपनी बंद व्हावी किंवा या कंपनीबद्दलचं काहीतरी धोरण सरकारनं ठरवावं आणि काहीतरी नियम घालून द्यावेत असं आमचं मत आहे. या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.